हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज. सद्गुरु पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि आपला जो विषय आहे तो म्हणजे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. आनंदाने जीवन जगण्यासाठी नेमक्या काही काही गोष्टीची आवश्यकता असते किंवा नेमकं आपण काय केलं पाहिजे की तिथे आपल्याला सतत आनंदातून जीवन जगता येऊ शकतं. आणि ह्यासाठीच आपण हे सगळं चिंतन करत आलेलो आहोत. पाहायला गेलं तर शुद्ध परमार्थामध्ये असं म्हटलं जातं की प्रत्येकाच्या हृदयात ईश्वर आहे. आता प्रत्येकाच्या हृदयात ईश्वर आहे म्हणजे नेमकं कुठे आहे असा परत प्रश्न पडतो. कोण छातीकडे दाखवतं, कोण आणखीन कुठे कुठे निन्या ठिकाणी दोन भुवयांच्या मध्ये दाखवतं, कोण सहस्रार चक्राकडे आहे म्हणून सांगतं. असं प्रत्येकाने सांगतं. पण खरं सांगायचं तर आपल्या हृदय म्हटल्यानंतर छातीकडे आपला हात जातो म्हणजे हृदयाकडे हात जातो, हे आपल्या लहानपणापासून आलेल्या संस्कारातून असतं. मी म्हटल्यानंतर लहानपणापासून आपण आपल्या मुलाला लहान मुलांना जे आपण शिकवतो, आणि मी म्हटलं की स्वतःकडे बोट दाखवून छातीकडे बोट दाखवून त्याला तिथे पाहण्याचं एक सवय लागलेली असते. जर एखाद्या लहान मुलाला लहानपणापासून डोक्याकडे हात ठेवला आणि मी म्हणायला शिकवलं तर तो मोठा झाला तर तसंच म्हणणार. म्हणजे ह्या संस्कारातून आपण एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करत असतो. तर महत्त्वाचा मुद्दा, जर हृदयात ईश्वर म्हणजे आपल्या जाणीवेत ईश्वर आहे, म्हणजे किंबहुना जाणीवच ईश्वरी शक्ती आहे असं जर आहे, मग लोक वाईट का वागतात, लोकांकडे दुष्टता का येते, अनिष्ट पद्धतीचं वर्तन का होतं, असा प्रश्न नेहमी पडतोच ना. तर एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की ईश्वर असं जेव्हा आपण म्हणतो तर खरा त्याचा अर्थ मुळात ही जाणीव जी आहे ती मुळात चैतन्य स्वरूपच आहे. चैतन्य स्वरूपातूनच ती निर्माण झाली आहे. पण तिचं सगळं जीवन हे परिस्थिती आणि संगत याच्यातून जे संस्कार मिळतात त्याप्रमाणे तिचं पुढचं जीवन चाललेलं असतं. म्हणून लहानपणापासून जे काही चांगले संस्कार झाले किंवा वाईट संस्कार त्याप्रमाणे मुलं मोठी झाली त्याप्रमाणे वागतात की तिथे वागलं जातं. हा जाणीवेचा स्वभाव आहे. म्हणून मुळात असलेलं हे चैतन्य, जाणीवरूप चैतन्य संस्कारातून माणूस म्हणून राहू शकते, देव म्हणून वागू शकते किंवा राक्षस म्हणून सुद्धा वागू शकते. लक्षात घ्या. म्हणजे ईश्वर आहे म्हटलं की लोकांचा तो एक समज आहे की तो हृदयात ईश्वर म्हणजे नेमकं काय आहे. तर ही जाणीवच मुळात ईश्वरी शक्ती आहे. पण ईश्वरी शक्ती म्हणण्यापेक्षा ती चैतन्य शक्ती आहे, हा शब्द बरोबर आहे. आणि ही चैतन्य शक्ती संस्कारातून, अनिष्ट संस्कारातून अनिष्ट वागते, इष्ट संस्कारातून इष्ट वागते. म्हणजे इथे संस्कार महत्त्वाचे म्हणतो पण ते त्यासाठी असतात. म्हणून संस्कारामुळेच रावण झाला, राम झाला. दोघंही मनुष्यच. असं काही नव्हतं की रावण म्हणजे राक्षस म्हणजे काहीतरी मोठा अवतार नव्हता, मनुष्यच होता. त्यालाच मनुष्याच्या भावना, मनुष्याच्या कल्पना, भावना, धारणा, इच्छा सगळं त्याच्याकडे होतं. रामही मनुष्यच होता बघायला गेलं तर. आणि त्याला आपण देव म्हणतो का? त्याच्या वागण्यामुळे देव म्हणतो, त्याच्या विचारांमुळे देव म्हणतो, त्याच्या कर्मामुळे देव म्हणतो. आणि रावणाला आपण रावण का म्हणतो? का रावणी शूर होता, पंडित होता, कलाकार होता, कलावंत होता, तपश्चर्या करणारा होता, ऋषीपुत्र होता. लक्षात घ्या. पण त्याच्या वागणुकीमुळे, त्याच्याकडे असलेल्या प्रचंड अहंकारामुळे, स्वतःला सुख हवं ह्या हवेत अंगाने तो जो जीवन जगत होता त्याच्यातून तो राक्षस गणला गेला. की त्या
त्याच्या ठिकाणच्या जी सगळी मुलं वगैरे ते राक्षस कुळातली मुलं तर राक्षस कुळ असं म्हटलं जातं की अनिष्ट पद्धतीने तिथे चिंतन असतं. म्हणून ह्या अंगाने जर आपण जीवनाकडे पाहिलं तर आज सुद्धा अनिष्ट संस्कारातून जे अनिष्ट गुण निर्माण होतात, म्हणजे तिथे द्वेष असतो, मत्सर असतो, क्रोध असतो, द्वेष असतो, क्रौर्य असतं, असं एखाद्या माणसाच्याकडे आपण पाहतो. ते कशामुळे होतं? त्या चैतन्य शक्तीवर असलेल्या संस्कारातून होतं, झालेल्या संस्कारातून. म्हणून संगत धरण्यात माणसाने सावध राहिलं पाहिजे, असं जे जीवनविद्या सांगते त्याचा अर्थ तो आहे. लहानपण आपल्याला कुठचं संस्कार हे आपल्या हातात नसतात, पण एकदा मोठं झाल्यानंतर आपल्याला कोणत्या संस्कार राहायचं हे बुद्धिपुरस्पर प्रत्येक माणसाने ठरवलं पाहिजे, कोणत्या संस्कारात राहायचं. आणि तिथेच आनंद घेता येतो किंवा आनंदाने जीवन जगता येतं, हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. की इथे नेहमी लक्षात घ्या की पितामह म्हणजे महाभारतामधले पितामह म्हणतो आपण, त्यांना भीष्म म्हणतो, अत्यंत पुण्यवंत, अत्यंत शूर, अत्यंत ज्ञानी, असं सगळं त्यांच्यावर वर्णन केलं जातं. पितामहच होते, सगळ्या या गोष्टी होते त्या अंगाने. पण तरीसुद्धा त्यांचं मृत्यू जो झाला तो शरशय्येवर झाला. आणि शरशय्या म्हणजे बाणांच्या टोकावर ते बरेच दिवस म्हणजे अगदी त्याला उत्तरायण सुरू होईपर्यंत त्यांना तिथे ते त्यांनी स्वतःचा मृत्यू म्हणजे ते इच्छा असेल तर ते मृत्यू पावणार होते आणि त्यासाठी थांबले होते असं म्हटलं जातं. आणि त्यावेळेला त्यांनी श्रीकृष्णाला प्रश्न विचारला, अरे माझा हा मृत्यू असा का झाला? आता असा का झाला त्यावेळेला त्या महाभारतात उत्तर दिलं होतं की गेल्याच्या जन्मामध्ये आणि कुठेतरी बाणाच्या टोकावर सरड्याला उडवलं होतं. त्याहीपेक्षा खरं कारण म्हणजे ह्याच जन्मात म्हणजे ज्या वेळेला ते जीवन जगत असताना त्यांनी अन्यायाचा संग धरला. स्वतःच्याच प्रतिज्ञेतून ते स्वतःलाच बांधून घेतले गेले आणि जिथे दुर्योधनासारखा दुष्ट व्यक्ती राजा म्हणून पुढे जाणार होता आणि त्याला आपण साथ देतो आहोत हे भीष्मांच्या लक्षात येऊन सुद्धा त्यांना तसं वागता येत नव्हतं. आणि तिथे त्यांचं संघ बिघडला आणि त्या संघ बिघडल्यामुळे त्यांना हा दोष किंवा त्या दोष त्यांच्या माथी आला आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने मृत्यू आला. हे कर सत्य असतं. म्हणून पूर्वजन्माच्या पेक्षा ह्या जन्मात आपण जे काही कर्म करतो आणि त्या कर्मातून सुखदुःख मिळतो. म्हणजे आता तसं बघायला तर जसं भीष्म, तसे द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण पण खूप पुण्यवान होतं. दानशूर एवढा दानशूर, मग त्याचं पुण्य गेलं कुठे? दानशूरतेमध्ये पण कर्म जेव्हा चुकतं माणसाचं त्याचा वाईट परिणाम मिळतो आणि त्याचं वाट्याला अपयश येतं, दुःख येतं. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की आपलं कर्म म्हणजे आपल्याला आपण सर्वसाधारण माणसं आहोत, आपलं कर्म पण नेहमीच चुकतं की बरोबर आहे हे आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे. आणि हे चुकतं बरोबर कशाच्या अधिष्ठानावर? निसर्ग नियमांच्या अधिष्ठान. पारंपरिक काही जे आपल्या भावना, धारणा, कल्पना असतात त्याच्यात आपण त्याला चुकतं बरोबर म्हणतो. ते कधी कधी चुकीचं असतं आणि कधी कधी बरोबर असतं. दोन्ही बाजू असू शकतात जर निसर्ग नियमाच्या अधिष्ठानावर असेल तर. आणि त्यामुळे इथे आपण रोजच्या जीवनात कसं जीवन जगलं पाहिजे हेही महत्त्वाचं. त्याचबरोबर आणखीन एक सुंदर गोष्ट सांगितली जाते. एक चोराला पकडला गेला होता आणि त्याची आई त्याला भेटायला गेली आणि त्याची आई भेटायला गेलं, त्याने आईला जवळ बोलवलं, तिला वाटलं काहीतरी सांगतो आणि ते कान लावलं. त्याच्या कानाला तो चावला जोरात. ती कळवळली बिचारी आणि मग म्हणाला तो, तू माझे लहानपणापासून जे लाड केलेस आणि त्याच्यामुळे मी त्या लहानपणीच्या चोऱ्या करून त्याचं तू माझं झाकून ठेवलंस, लोकांना ते न सांगता तुम्हाला सांभाळत गेले, ह्या तुझ्या खोट्या प्रेमामुळे मी आज ह्या अवस्थेला पोचलो. आणि म्हणजे आता दोष कोणाचा? आईचा की त्या मुलाचा? आईचाही दोष आणि मुलाचाही दोष, दोघांचा दोष. आणि दोघांच्या दोषाचा परिणाम दोघांना त्या पद्धतीचं दुःख मिळालं. आईलाही मुलगा तुरुंगात असलं दुःख आणि त्याला स्वतःला आपण अनिष्ट कर्मामुळे तो तुरुंगात गेला, हे त्याचं दुःख. म्हणून छोट्या छोट्या गोष्टीत आपण लक्षात ठेव, लहान मुलांचे लाड किती करायचे, कसे करायचे आणि कुठे करू नये
हे ज्या आईला किंवा वडिलांना कळतं आणि त्याच्यातून आपल्या मुलावर चांगले संस्कार कसे व्हायला, त्याच्यातून त्यांना आनंद मिळेल पुढे. जर मुलाला लहानपणापासून लाडावलं, तोच म्हणेल ते देत बसलात, म्हणेल ते ऐकत बसला, सगळं पाहिजे तसं बोलला, तो जरा भोकांड बसलं की बाबा थांब थांब मी देतो, अशी शरणागती त्याच्याकडे पत्करलं की ते मूल शेवटी तसंच वागतं. त्याला वाटेल ते घ्यायचा प्रयत्न करतं. मी असं ऐकलं की एक आईचे एवढे लाड होते की त्या मुलाने रात्री 12:30 वाजता मला आता असलंच जेवण पाहिजे म्हटलं तर ती बिचारी 12:30 वाजता जेवण करून देत होती. आणि मग तो मुलगा त्याच्या मनासारखं जरा नाही झाला की तो आईवर रागवायला लागला, आईला वेडवाकडं बोलायला लागला आणि आईला दुःख दिलं. आता दुःख कोण निर्माण केलं? आईने. की आपल्या मुलाला चांगले संस्कार व्हायला पाहिजेत हे जर त्या आईला कळलं नसेल, पुढे तो लाडाने वेडावाकडं वागतं. बरीच पालक नंतर मुलगा मोठा झाल्यानंतर तो शिकला नाही म्हणत की तो पुढे स्वतःचा उत्कर्ष झाला जात नाही, किंवा जरी शिकला नाही तरी चांगल्या गोष्टी करायचा प्रयत्न करत नाही, किंवा तो अनिष्ट मार्गाला जातो. ह्याचं सगळ्याचं कारण काय? आई वडिलांचे लाड. लक्षात घ्या, हे लाड म्हणजे हे कर्मसुद्धा आनंद दुःख देतं आपल्याला. म्हणजे प्रत्येक क्षणोक्षणी आपण जे कर्म करत असतो त्या कर्मातूनच आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये आनंद किंवा दुःख मिळणार असतं. हे महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. म्हणून मुलांवर चांगले संस्कारच झाले पाहिजेत. त्यासाठी आईला कठोर झालं तरी. श्यामची आई, साने गुरुजींची स्वतःच्या जीवनाबद्दल लिहिलेला हा एक सुंदर पुस्तक ग्रंथ, आणि त्यात त्याची आई इतकी कडक होती की मुलाला भित्रा बनू नये म्हणून त्याला पोहायला ती स्वतः विहिरीत ढकलायला गेली की पाण्यात उडी मार, म्हणजे तुला कळेल कसं पोहायचं. तो घाबरत होता. त्यामुळे हे भिहायचं नाही. म्हणजे आयुष्यात त्या मुलांनी स्वावलंबी म्हटलं पाहिजे, आयुष्यात त्या मुलांनी चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि त्यासाठी सगळं श्रेय असतं त्या आईच्या संस्कारावर अवलंबून असतं, वडिलांच्या संस्कार असतं, किंवा घरात मोठे आजी आजोबा असतात त्यांच्यामुळे होत असतं. म्हणून घरातल्या माणसं कशी वागतात त्याप्रमाणे मूल वागतं असं एक सर्वसाधारण आपण म्हणतो. पण ज्यावेळेला मुलाचे खूप लाड होतात किंवा मुलीचे खूप लाड होतात आणि त्याच्यातून मग ती मुलगी और मुलगा मग अनिष्ट मार्गाला त्या लाडापायी जातात. त्यांना चांगलं योग्य कळत नाही. त्यांना वाटतं आपल्याला जे हवं तेच आपण करायचं, ते चांगलं आहे की वाईट आहे हे काही समजत नाही. आणि मग अशा वेळेला जे आई वडील आपल्या मुलांचं लाड करतात आणि त्याच्यातून त्यांच्या वाट्याला पुढे मुलालाही दुःख आणि आईलाही दुःख होतं. लक्षात ठेवा, म्हणजे सुख दुःख जे आपण म्हणतो ते आपल्या कर्मातून होतं. म्हणून योग्य वेळी जिथे कडक व्हायला पाहिजे तिथे कडकच व्हायला पाहिजे, धाक द्यायचं तिथे धाक दिला पाहिजे, आणि जिथे प्रेम द्यायचं तर तिथे प्रेम नाही दिलं पाहिजे. सगळ्या गोष्टी कशा करायच्या ही कला ज्याला आत्मसात होते तो आपल्या मुलांवर चांगले संस्कार देऊ शकतो, घालू शकतो. म्हणून लक्षात ठेवायचं, नुसतं प्रेमाने मी असं करू शकत नाही, मी तसं करू अशी म्हणणारी आई, असे म्हणणारे वडील मुलाला चांगले संस्कार देत नाही, हा त्यांचा दोष होतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. जीवनामध्ये आपण ज्यावेळेला पाहतो मुलंसुद्धा, तर ज्यावेळेला मुलं मोठी झालं मुलं ऐकत नाही म्हणून बऱ्याच आईवडिलांची तक्रार असते, त्यावेळेला त्यांच्याशी जो संवाद साधला जातो की त्यांच्याशी जो संवाद साधला पाहिजे की त्यांना काय हवं आणि काय नको, हा जेव्हा आपण विचार करत असतो त्यावेळेला तिथे आपण जर कमी पडलो की आईवडील कमी पडले, किंवा मुलगा जर बाहेर चांगल्या संगतीत आहे किंवा वाईट संगतीत आहे ह्याचा जर आईवडिलांनी विचार नाही केला, तिथे नाही पाहिलं, तरी तिथे म्हणजे घरात चांगले संस्कार असतात पण बऱ्याच वेळेला मुलं मोठी होतात, बाहेरच्या चांगल्या संस्काराच्या लोकांबरोबर किंवा वाईट संस्काराच्या लोकांबरोबर ते जोडले जातात. आणि त्या जोडण्यातून सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये चांगल्याने वाईट घटना घडायला लागतात. लक्षात घ्या. आणि त्याच्यातून दुःख निर्माण होतं किंवा सुख निर्माण होतं. व्यसनी माणूस हा डायरेक्ट कधी व्यसनी होत नाही की तो जन्माला आला आणि दारू प्यायला लागला, जन्माला आणि सिगरेट प्यायला नाही. कोणाच्या तरी संगतीत गेल्यानंतरच तो करत असतो. म्हणून चांगल्या संगतीत गेला तर चांगला वागणार आणि वाईट संगतीत गेला वाईट होणार. जो चांगल्या संगतीत येतो त्याला सुख मिळतं आणि वाईट संगतीत मिळतं दुःख. लक्षात घ्या, दुःख मिळतं म्हणजे त्या कर्म जे चुकतं तिथे दुःख निर्माण होतं, जिथे कर्म बरोबर आहे तिथे सुख निर्माण होतं. ह्या अंगाने जर आपण जीवनाकडे पाहिलं तर आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सतत आनंदाने कसं राहायचं हे कळलं पाहिजे. चांगली संगतीत राहायचंच, चांगल्या लोकांच्या संगतीत जाणीवपूर्वक राहा. आपण वाईट संगतीत जेव्हा जातो आणि आपण चांगलं तर मी चांगला आहे मला काय करायचं, अरे पण त्या वाईट संगतीचा परिणाम आपल्यावर प्रभाव त्याचा पडतो, त्याप्रमाणे आपल्या वाट्याला वाईट कर्म येतं
आज आपण म्हणतो गाझामध्ये हजारो निरपराध लोक मारले गेले, लढाई सुरू झाली, आता लढाईमध्ये बॉम्ब झाला की तिथे बरेच बिचारे निरपराध लोक मारले ना. एखाद्याने प्रश्न विचारला, हे निरपराध लोक मारले त्यांचं काय कर्म चुकलं? एक दोघं जण म्हणजे एखादी तिथे संस्था आहे किंवा त्याने दहशतवाद केला की त्याने काहीतरी लढाई सुरू केली, ह्या लोकांचं काय चुकलं? ह्या लोकांचं चुकलंय, ह्या लोकांनी त्याला साथ दिली, परत संगत आली. यांच्याही मनात तसाच विचार होता की त्यांच्याही मनात त्याने असंच केलं पाहिजे. हा अविचार जो असतो त्या अविचारातून ही सर्व संघर्ष सुरू होतो, युद्ध सुरू होतं. युद्ध म्हणजे अहंकाराचं दर्शन आहे. व्यक्तिगत पातळीवर असलेला अहंकार आणि देशाच्या पातळीवर असलेला अहंकार याप्रमाणे सगळं इष्ट अनिष्ट गोष्टी घडतात. मग देशात पण आपल्या इष्ट अनिष्ट गोष्टी घडतात. तिथे मोठ्या समाजावर त्याचे वाईट परिणाम येतात की त्या समाजावर चांगले परिणाम पण होऊ शकतात की तसे जर चांगले विचार केले असतील तर, काही चांगलं कर्म केलं असेल तर. म्हणून ह्या संपूर्ण मानवी जीवनाचा जर आपण इतिहास पाहिला तरी ह्याच गोष्टी आपल्या लक्षात येतात. महाभारत काय, रामायण काय, ही जी महाग्रंथ आहेत त्यामध्ये पण आपलं कर्म जिथे चुकतं तिथे आपल्या वाट्याला अपयश येतं, दुःख येतं. सुरुवातीला यश मिळाल्यासारखं वाटतं, सुरुवातीला चांगल्या गोष्टी मिळाल्यासारखं वाटतं, पण पुढच्या काही दिवसातच ते अपयशामध्ये किंवा दुःखामध्ये त्याचं परिवर्तन होतं. आणि त्यात सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे दुर्योधन. 5 गावंही त्याला देऊशी वाटत नव्हती आपल्या भावंडांना. आणि मग त्याचं जे महायुद्ध झालं, महाभारत म्हटलं जातं त्याला, आणि त्याच्याने त्याचाच नाश झाला, सगळ्या त्याच्या भावंडांचा नाश झाला, त्याच्यावर असलेल्या सगळ्या मोठमोठ्या चांगल्या लोकांचा नाश झाला, म्हणजे ज्ञानी लोकांचा नाश झाला, पुण्यवंत म्हणतो अशा लोकांचाही नाश झाला. कारण त्याच्या बाजूने गेले, त्याच्या बाजूने लढाई. काही असो त्याने मग काही वेगवेगळ्या अंगाने वेगळ्या भावनेतून ते त्याच्यावर राहिले, त्यांना राहायचं नव्हतं तरी राहिले, असंही झालं नाही, असं नाही. पण इथे मात्र आपल्याला बाजू घ्यायची असते ती सद्भावनेतून जे जीवन जगतात त्यांची बाजू घेतली पाहिजे. लक्षात घ्यायची ते सद्भावना आहेत तिथे त्या बाजूला. म्हणून श्रीकृष्णाला विचारलं तू कोणाच्या बाजूचा आहे? पांडवांच्या का? तो म्हणा मी धर्माच्या बाजूचा आहे. धर्माच्या म्हणजे सद्भावनेतून जे कर्म करतात त्यांच्या बाजूचं आहे. की जिथे सद्भावना आहे, जिथे सत्कर्म आहे त्या बाजूला मी आहे. इथे धर्म म्हणजे सत्कर्मातून जीवन जगण्याची जी पद्धत आहे त्या बाजूचा मी आहे. म्हणजे कृष्णाने असं नाही विचार केला की मी कौरवांचा की पांडवांचा. त्याने अगदी दोघं जण ज्यावेळेला दुर्योधन आणि अर्जुन कृष्णाकडे गेले होते, आणि अर्जुन खरं म्हणजे दुर्योधन पहिला गेला होता आणि अर्जुन नंतर गेला, पण अर्जुन पायाकडे बसला आणि दुर्योधन डोक्याकडे बसला, कारण तो मोठा अहंकारी होता. मी पायाकडे कसा बसू कृष्णाच्या? गेला तर मदत मागायला त्याची. आणि तो उठल्याबरोबर श्रीकृष्णाने अर्जुनाला पाहिलं आणि त्यामुळे काय झालं तुमचं? मग म्हणा अर्जुन तू पहिलं सांग. तर तो म्हणणार मी पहिला आणि त्याला कसं सांगतोस? म्हणणार मी पहिलं त्याला पाहिलं, तुला नाही बघितलं कारण तू इकडे बसलाय, तो समोर बसला पायाकडे माझ्या. आणि अर्जुनाने काय मागावं? मला तूच हवास, म्हणजे श्रीकृष्ण हवंच. आणि दुर्योधनाला काय हवं होतं? त्याला त्याचं सैन्य हवं होतं. त्याला म्हणलं एक कृष्ण करून मला काय करायचं आहे? कारण कृष्णाने अट ठेवलं, एक तर मी एका बाजूला आणि एका बाजूला सगळं माझं सैन्य, काय हवं ते घेऊन जातो, दोघांपैकी कोणी काय पाहिजे मागा. आणि दुर्योधन त्यामुळे खुश झाला, अरे काय अर्जुन मूर्ख आहे, कृष्णाला घेऊन गेला. एवढं त्याचं सैन्य आहे ते दुर्योधनाच्या बाजूला गेलं. म्हणजे श्रीकृष्ण तसंच अटच घातली होती. पण जिथे श्रीकृष्ण आहे तिथे यश आहे, जिथे सद्गुरू आहे, जिथे ज्ञान आहे, जिथे दिव्य ज्ञान आहे तिथे यश असतं. कारण कर्म कसं केलं पाहिजे ते तिथे शिकवलं जातं, की त्याप्रमाणे सत्कर्म आपल्याला कसं झालं पाहिजे यांचं मार्गदर्शन श्रीकृष्ण जेव्हा ह्या सर्व पांडवांना देत होते. आणि त्यांच्याकडे जो सच्शीलपणा, सद्भावना तशाच राहिल्या, त्याच्यातून त्यांना यश प्राप्त झालं, आनंद प्राप्त झाला. हा जो बोध आपल्याला लक्षात ठेवायचा की आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुद्धा आपण छोट्या छोट्या गोष्टीतून सुखी दुःखी होत असतो. आणि सुखी दुःखी होत असताना आपलं छोट्या छोट्या कर्मात पण आपण पटकन कोणातरी तोडतो, पटकन कोणातरी बोलतो, पटकन कोणातरी ओरडतो, आणि त्याच्यातून आपण समोरच्याचा जेव्हा अनादर करतो, मग तो लहान असो, मोठा असो, लहान मूल असो, गरीब असो, श्रीमंत असो, कोणालाही ती गोष्ट आवडत नाही. की त्यामुळे ती व्यक्ती ज्याच्यावर ओरडलं जातं, बोललं जातं, ती दुःखी होते आणि त्याचा वाईट परिणाम आपल्या जीवनात परत येतो.
ॲक्शन आणि रिॲक्शन असतं त्या सगळ्या जीवनामध्ये, की इथे समोरच्याचा आदर सन्मान आपल्याकडनं होत असेल बोलण्यातून वागण्यातून, तर त्यालाही आनंद असतो आणि आपल्यालाही आनंद असतो. म्हणून आपण एखाद्या माणसाला जेव्हा मदत करतो बाहेरच्या आणि त्याच्या चेहऱ्यावरचा त्या मदतीमुळे त्याला अडचणीतून मदत केल्यामुळे त्याला जो बरं वाटतं समाधान वाटतं, तोच आनंद आपल्या चेहऱ्यावर व्यक्त होतो. म्हणजे आनंद जो असा असतो की इथे आनंदात आनंद राहण्यासाठी केलं काय की आपल्याला सत्कर्म कसं करायचे ही कला शिकता आली पाहिजे. सत्कर्म म्हणताना छोट्या छोट्या गोष्टीतही प्रत्येक माणसाबद्दल आपल्याला आदर व्यक्त करता आला पाहिजे. बोलून नाही, बोलून केलं तरी उत्तम, पण न बोलताही आपल्या वागणुकीतून हावभावातून देहबोलीतून तो जेव्हा व्यक्त होतो समोरच्या माणसाला कळतं की याला आदर आहे. पण ज्याला आदर नसतो त्याच्या बोलण्यानं ते कळतं आणि त्यामुळे त्या त्या पद्धतीने आपण सुखी दुःखी होत असतो हे लक्षात ठेवायचं की सुख आणि दुःख हे वरून येत नाही, तर आपल्या कर्मातून ते प्रगट होतं आणि आपल्या कर्मातून प्रगट होण्यासाठी आनंदाने होण्यासाठी आपल्याला हे निसर्गाचे नियम आणि जीवन कसं जगण्याची कला दोन्ही आत्मसात केली पाहिजे. ती जर आत्मसात केली तर सगळं काही आपल्या जीवनात आनंदच होतो. म्हणून पुराणातल्या काही गोष्टीतून आपल्याला शिकायचं असतं आणि प्रॅक्टिकली योग्य ते शिकायचं असतं. लक्षात ठेवा, राजा हरिश्चंद्राने स्वप्नात आलेल्या विश्वामित्राला राज्य दिलं. म्हणजे स्वप्नात राज्य दिलं हे स्वप्न पडलं आणि सकाळी विश्वामित्र समोर आले, तुम्हाला स्वप्नात राज्य दिलं. पै माऊली विनोदाने सांगायच्या, जर मी राजा हरिश्चंद्र जागे असतो तर मी त्यांना काय सांगितलं असतं, तू स्वप्नात ते राज्य घेऊन जा. बरोबर आहे, स्वप्नावस्थेतलं स्वप्नात, जागृती अवस्था जागृती. पण राजा हरिश्चंद्राला हे विचारायला कळलंच नाही. इतका सच्शीलपणा असला तरी तो बावळटपणाच ठरला ना, कारण त्यांनी तिथं राज्य दिलं एवढंच नाही, त्याने इतकं छळलं म्हणजे परीक्षेच्या नावाखाली. म्हणजे आता ह्यांना परीक्षा घ्यायच्यामुळे इतकं छळायची गरज काय होती की त्याच्या पत्नीला गुलामाकडे गुलाम म्हणून विकावं लागलं, मुलाला गुलाम म्हणून विकावं, स्वतःला गुलाम म्हणून विकून घेतलं आणि स्वतःच्या जीवनात दुःख निर्माण केलं. दुःख निर्माण केलं ह्याचं कर्म चुकलं म्हणून. सद्भावनेतून म्हणजे आदर्शाचा कडे लोट असं म्हणतं ना, आदर्शवत जीवन जगताना माणसं ज्या वेळेला कर्म चुकवतात आणि त्यावेळेला त्यांच्या वाट्याला दुःख निर्माण होतं. लक्षात घ्या, कसं आहे, आपण राजा हरिश्चंद्राची गोष्ट आता मला वेगळ्या पद्धतीने होतं की राजा हरिश्चंद्र म्हणजे केवढा सच्शील माणूस होताच सच्शील, पण त्या सच्शीलतेचा फायदा आपल्या दुसऱ्याला काय ते देऊन आणि आपल्या जीवनात दुःख निर्माण होत असेल तर त्या सच्शीलतेचा फायदा कोणाला देता कामा नये. सच्शील असावं, त्याचा अर्थ आपल्यासाठी आपण वाटेल त्या म्हणजे टोकाला जाण्यात काहीच अर्थ नाही. म्हणून कोणत्याही टोकाला जाता न जाता सुवर्ण मध्य साधणं हे जीवनाचं आपलं ध्येय असलं पाहिजे. लक्षात ठेवा की सतत जीवन जे आपण जगतो आहोत ते जीवन जगत असताना आपण इतरांशी कसे बोलतो आहोत, कसे वागतो आहोत, ह्याचं परीक्षण निरीक्षण आपल्याकडे झालं पाहिजे. आपल्याला सुखात राहायचं ना, नाही एखादी गोष्ट पटत ते त्याच्या मतभेदामध्ये जास्त पडूच नये. त्याचं जिथे एखाद्या व्यक्तीबद्दलचं मतभेद असतील, तो मतभेद म्हणजे तिथे दोघांमध्ये मतैक्य नसतं, दोघांचे विचार वेगळे असतात आणि प्रत्येकाला आपला विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. पण तो जो विचार आहे तिथे न पडता बाकीचे जिथे जुळतं तिथे जुळवून घेता येतं ना. पण अगदीच माणूस एखादा त्रास देणार असेल तर तिथे मात्र अंतर ठेवता आलं पाहिजे. त्रास म्हणजे शारीरिक त्रास देत असेल, मानसिक त्रास देत असेल की सतत तिथे आपल्याला कसं राहता आलं पाहिजे, म्हणून तिथेच थांबलं पाहिजे असंही नाही. जग हे बघायला गेलं तर केवढं तरी मोठं आहे, कुठेही तुम्ही जाऊ शकता, कुठेही राहू शकता, तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं जमतं तसं करता येतं. मीराबाईला तिच्या सासरच्या मंडळानंतर पती वारल्यानंतर एवढा त्रास द्यायला लागला की मीराबाईसारखी इतकी संत असलेली सुद्धा त्रासून गेली की छोट्या मोठ्या गोष्टी एक सतत त्रास होत होता. आणि तिने मग तुलसीदासांना पत्र लिहून विचारलं मी काय करू. तिला निर्णय घ्यायला, कारण अतिशय घरंदाज असलेली, कधीही वाड्याच्या बाहेर न गेलेली अशी त्या काळातली राणी होती. आणि तिने काय करावं तिला प्रश्न पडला की घरात तर एवढा सासू आणि सुसनेचा नंदेकडनं छळ होत होता. म्हणजे अशा दुःखामध्ये तिने काय केलं पाहिजे, तर हे दुःखातून तिने परत सुखाकडे वळायचं तर काय केलं पाहिजे. तिची जी कृष्ण भक्ती होती, त्या कृष्ण भक्तीच्या अंगाने तुलसीदास सांगितलं ते घरदार सोडून तो इकडे सर्व. कळलं ना की ह्या सगळ्या गोष्टीतून आपण नेहमी शिकायचं असतं
की मानवी जीवनाकडे जेव्हा आपण पाहतो, की इतिहास ज्या वेळेला पाहतो, त्या इतिहासाकडे पाहून शिकायचं असतं की हे दुःख इथे कसं निर्माण झालं, इथे अपयश कसं निर्माण झालं, कोणतं कर्म चुकलं आणि कोणतं कर्म बरोबर आहे. इतिहासाचा अभ्यास असा जर केला तर आपल्याला शहाणपण प्रगट होईल. नुसतं म्हणजे शिवाजी महाराज मोठे होते, चांगल्या लढाया केल्या, सगळं केलं, पण ते यशस्वी कसे झाले, त्यांच्याकडे कसले कसले चांगले चांगले गुण होते, त्या गुणातून त्यांनी आपलं स्वतःचं कशी प्रगती साधली, त्या गुणांचा अभ्यास माणसं करत नाहीत, फक्त गुणगान गातात. पण आपण त्या पद्धतीने आपणही तसं वागू शकतो म्हणजे शिवाजी महाराजांकडे जे सद्गुण होते की लहान लहान माणसाला त्यांनी मोठं केलं. त्यांच्या बाजूला जे मावळे होते ते कुठे होते, शेती करणारे, मोलमजुरी करणारे, अशा लोकांमध्ये त्यांनी स्फुल्लिंग निर्माण केलं, केवढं महान कार्य केलं. आणि त्याच्यातून एवढे शूर सैनिक तयार झाले की ज्यांनी कधी पूर्वी लढाया केल्या नव्हत्या, पण तेच शूर सैनिक व्हायला लागले. ते कसं झालं की एक शिवाजी महाराजांनी त्यांनी समोरच्याचे गुण हेरण्याची जी त्यांच्याकडे कला होती आणि त्या कलेतून, पण त्याच्या मागे लोक सुखी व्हावी त्यांची इच्छा होती. असं नव्हतं की ते स्वराज्य स्थापन करावं म्हटलं की त्या काळामध्ये परकीयांचं एवढं वर्चस्व होतं आणि एवढं छळ होत होता लोकांचा, तर त्याच्यातून त्यांना चांगलं सुखी जीवन जगावं ह्यासाठी स्वराज्य निर्माण झालं. आणि ही स्वराज्याची इच्छा जी त्यांची होती, की त्यांची जी प्रेरणा होती, त्याच्यातून त्यांना ती प्रगती साधता आली. त्यांच्या जीवनात खूप संकट आली, कारण जीवन जगत असताना अनुकूल प्रतिकूल परिस्थिती सतत येणारच असते. पण त्या अनुकूल प्रतिकूल परिस्थितीला तोंड कसं द्यायचं आणि तोंड देताना आपलं कर्म हे सत्कर्म कसं झालं, त्या वेळेला त्या परिस्थितीमध्ये सत्कर्म कसं असलं पाहिजे, त्यासाठी लोक जीवाला जीव देणारी माणसं आपल्याबरोबर कशी निर्माण झाली पाहिजेत, हे जे आपल्या वागणुकीतून होतं ना, त्या माणसाला सुख, शांती, समाधान सगळं काय मिळतं. आनंदाने जीवन जगायला आपलं कर्म कारणीभूत ठरत असतं. लक्षात ठेवा, आपण जे कर्म करतो आणि त्या कर्मातूनच आपण सुखीदुःखी होतो. म्हणून कर्मातून सुखीदुःखी होत असल्यामुळे प्रत्येकाने आपलं कर्म हे सत्कर्मच व्हायला पाहिजे, की त्याच्यातून चांगलं आनंद सुखानेच आपल्याला राहता आलं पाहिजे, हे एवढं कळलं पाहिजे. तेवढं कळलं तरी सगळं काही जीवन आनंदाने जगता येतं. म्हणून उदाहरणं आपण मोठी मोठी सांगितली, पण आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण इतर सगळ्यांना भेटतो, बोलतो, तिथं आपण आपल्या बाजूने सर्वांची आनंदाने वागण्यात काही प्रॉब्लेम असू शकत नाही खरं म्हणजे. पण आपल्या अहंकारातून आपण कोणाला तरी तोडतो, आपल्या अहंकारातून कोणाबरोबर जोडतो, की अहंकारातून आपण आपल्याला पाहिजे तसं वागतो. असं जेव्हा आपण पाहतो, त्याच्यातून आपल्यालाच सुख दुःख येत असतं. जसं वागतो त्याप्रमाणे सुख असेल तर दुःख येतं, म्हणजे परिणाम. म्हणून परिणाम तिथे कारण आहे, नेहमी आपण लक्षात ठेवायचं. कारणातून परिणाम निर्माण होतो आणि जिथे परिणाम असतो तिथे कारणही असतं. जिथे माणसाच्या जीवनात दुःख आहे, अपयश आहे, तो परिणाम असेल, त्याच्या मागे कारण त्याचं कर्म असतं, हे पहिलं लक्षात ठेवायचं. कर्माशिवाय कर्म चांगलं असेल तर त्या वाट्याला चांगल्याच गोष्टी येणार, किंवा तो प्रत्येक परिस्थितीतून अगदी सहजपणे कौशल्याने त्या परिस्थितीतून वाईट परिस्थितीतून तो बाहेर येऊ शकतो आणि चांगल्या परिस्थितीत तो रममाण होऊ शकतो. हे सगळं काही त्या माणसाच्या ठिकाणी असलेल्या गुणांवर अवलंबून आहे. प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी म्हणजे त्याचा गुण सद्गुण असतील तर त्याच्यातून सत्कर्म आहे, आणि दुर्गुण असेल तर दुष्कर्म होतं. आणि म्हणून आपण प्रत्येक म्हणजे आपल्या जवळच्या लोकांशी कशी संबंधित राहतो याच्यावरही सुखदुःख असतं. सगळं सुखदुःख कुठे असतं, आपल्या जवळच्या लोकांबरोबर आपण आपले संबंध असतात. जग प्रचंड मोठं आहे, व्यक्तीच्या अपेक्षेत बद्दल व्यक्ती म्हणजे एवढीशी आहे आणि जग म्हणजे एवढं तरी प्रचंड आहे. त्या सगळं आता अगदी आपण म्हटलं मुंबईत, आम्ही म्हणतो मुंबईत राहतो, पण मुंबईतले गल्लीबोळ प्रत्येक काय आम्हाला माहिती आहेत का? नाही. उलट एवढे रस्ते झाले, आता एवढे ब्रिज झाले, तर परत गेल्या वाटावर कुठे नवीन आलो. कारण सगळीकडे एवढ्या ठिकाणी आपण एकाच वेळेस जाऊ शकत नाही. काही जाणारी माणसं त्यांना थोडंसं कळतं, पण प्रत्येक गल्लीबोळ माहिती आहे असं कोणी म्हणू शकत नाही, कारण अशा छोट्या छोट्या गल्ल्या मुंबईत आहेत कुठे, तर ते आपल्याला पत्ता नसतो. त्यामुळे आपल्याला आपल्या जवळच्या माणसांबरोबर सुख दुःख मिळत असतं, आणि हे सुख दुःख मिळतं ते हे आपल्या कर्मातून आपण ओढवून घेतो, हे पहिले लक्षात. समोरचा माणूस दुःख देत नाही, की समोरचा माणूस आपला वाईट करतो असं नाही, तर आपल्या कर्मातून आपण त्या गोष्टी आकर्षित करून घेतो. म्हणून ह्या आकर्षित होऊ नये म्हणून सतत सद्विचार, सद्भावना,
सर्वांच्या भल्याचा विचार, सत्संग हे सतत असला पाहिजे. म्हणून चुकूनही सत्संग सोडता कामा नये. सत्संग म्हणजे इथे परत लक्षात ठेवायचं की सत्संग म्हणत असताना जिथे ज्ञान आणि ते ज्ञानातून आपल्याला जर त्याचा उपयोग होतोय जेव्हा या माणसाला कळतं, अशा ज्ञानी लोकांच्या संगतीत राहिलं पाहिजे. अज्ञानी लोकांच्या संगतीत राहिलं की अगदी दुराभिमानी लोकांच्या संगतीत राहिलं तर आपल्या जीवनातील दुःख आपल्या वाट्याला येतं त्यांच्या सहवासात राहिल्यामुळे. आणि त्या सहवासात राहिल्यामुळे तिथं गोंधळ होतो. अगदी हल्लीच्या काळातली गोष्ट सांगतो की एक मुलगा चांगला सिव्हिल इंजिनियर होता, चांगली बिल्डिंग बांधायला लागला, बिल्डर झाला, त्याने एक सुंदर बिल्डिंग बांधली. त्याचं नाव झालं, मराठी मुलगा. त्याला त्याच तिकडचा एक गँगस्टर येऊन भेटला. तो म्हणतो मी माझं काम तू कर, मी तुला पैसे देईन. आता त्यांनी दोघांच्या पैशाचा काय व्यवहार ठरला कळला नाही, पण आला काय वाटलं आयतं काम मिळतं करायला गेला. संगत राहण्यात माणसाने सावध राहायला पाहिजे, तो विसरला त्या वाक्याला. पैसा जास्त मिळतो म्हटल्यावर आणि त्याला वाटलं अरे त्यांच्याकडनं संरक्षण मिळणार, सगळं मिळणार. आणि म्हणून त्यांचं काम करायला गेल्याबरोबर पोलिसांची वक्रदृष्टी त्याच्याकडे वळली की हा त्यांचा माणूस. पोलिसांची जेव्हा मोहीम सुरू झाली त्या गँगस्टरच्या विरोधात, तर त्याच्याबरोबर कोण कोण आहेत त्याच्यावर ह्याचंही नाव आलं, कारण हा त्यांचं काम करतो म्हणून. संगतीला त्याला शेवटी पळावं लागलं, आपल्या स्वतःच्या घर सोडून त्याला दूर पळावं लागलं. आणि महिन्याने परत तो आला नाही, बरं लांब राहिला, परत चांगल्या संगतीत गेला, सद्गुरूंच्या संगतीत गेला आणि तिथे त्याचं कुठेतरी तो स्थिरावला. पण चांगलं यशस्वी जीवन जगत होता, चांगल्या कर्तृत्वाने जीवन जगत होती, फक्त एका गँगस्टरच्या संगतीत गेला आणि त्याच्यातून त्याच्याकडे जे अनिष्ट गोष्टी प्राप्त झाल्या. म्हणजे अनिष्ट गोष्टी प्राप्त झाल्या म्हणताना त्याने अगदी कुटुंबापासून दूर गेला, खूप वाईट परिस्थिती झाली. पण काहीतरी थोडंसं सत्संग आणि त्याचं जीवन परत सावरलं. पण लक्षात घ्या, संगत बिघडली तर दुःख निर्माण होतं किंवा अपयश निर्माण होतं किंवा अडीअडचणी निर्माण होतात. हे सगळं काही आहे या संगतीवर निर्माण आहे. त्या संगतीतून आपण कसे विचार करतो याच्यावर आहे, लक्षात घ्या. म्हणून वाईट संगतीपासून दूर राहणं, त्यांना लांबून नमस्कार करा. जसं तुकाराम महाराज म्हणतात, संप विंचू नारायण परी त्यांची वंदावे दुरून, पाया पडायला जाऊ नका जवळ. तसं ही सगळी ईश्वरी शक्तीच आहेत, पण त्यांच्या ठिकाणी जे कुकर्म करण्याची की त्यांच्यामुळे लोकांना समाजाला जे दुःख निर्माण झालेलं आहे, त्यांच्याकडे जमलेलं पाप तुम्ही त्यांच्या संगतीत गेलं की त्या पापाचा प्रभाव तुमच्यावरही पडतो. जसं पुण्याईचा प्रभाव आपल्यावर पडतो की एखाद्या संतांच्या संगतीत गेला की त्यांच्या पुण्याचा प्रभाव आपल्यावर पडतो, आपल्याला फायदे होतात. तसं कुकर्म करणाऱ्या माणसाच्या संगतीत जेव्हा इतर माणसं, तो सज्जन किती जरी असला तरी त्याच्या पापाचा प्रभाव पडल्यामुळे त्याच्याही वाट्याला दुःख निर्माण होतं. हे नेहमी लक्षात. म्हणून बऱ्याच वेळेला काही 4 मित्र असतात, आई म्हणतात अरे त्या लोकांच्या संगतीत जाऊ नको. तो म्हणतात नाही ना, ते पितायत दारू, मग मी नाही पित, मी स्वच्छ आहे. अरे पण त्या तिघांवर तू बसला तर आपोआप त्याचा वाईट प्रभाव तुझ्या जीवनात पडणारच. तू जर नको पित, नाही पित ती चांगली गोष्ट आहे, पण तिथे त्या पिणाऱ्याच्या संगतीत बसलास तर उद्या त्या ठिकाणी होणाऱ्या मारामाऱ्या, त्या ठिकाणी होणाऱ्या काही वाईट घटना, त्याचं तू तिथे दिसल्यामुळे तुझ्यावर वाईट परिणाम होणारच. हे नेहमी लक्षात ठेवायचं. म्हणून कधीही दुष्कर्म करणाऱ्या लोकांच्या संगतीत जाऊ नये, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. आणि नेहमी सत्कर्म जिथे केलं जातं, जिथे सत्कर्माची साथ दिली जाते तिथेच राहायचं. की ज्या सत्कर्मातून किंवा सत्संगतीतून आपल्याला सद्भावना आपल्याकडे सतत निर्माण झाल्या पाहिजेत आणि त्या सद्भावनेतून आपण सुखी होतो. सुख प्राप्त होण्यासाठी सद्भावना फार महत्त्वाची आहे आणि त्या सद्भावनेतून आपल्याला आनंद जीवनात प्राप्त होत असतो. ही पहिली गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की आनंद होण्यासाठी बऱ्याच गोष्टी येतात. म्हणून आपल्या ठिकाणी सद्भावना निर्माण होण्यासाठी, सद्विचार निर्माण होण्यासाठी आपल्याला चांगल्या संगतीत राहिल्या पाहिजे. ही पहिली गोष्ट सतत ठेवली. मुलं तरुण होतात आणि तारुण्यात मित्रमंडळी खूप जमतात, पण त्या मित्रमंडळीमध्ये किती सत्संगत आहे की वाईट संगत आहे ह्याचं लक्षच नसतं. कारण मित्र म्हणजे माझा चांगलाच मित्र, जीवाभावाचाच मित्र, असं बरेच वेळा लोक सांगतात. पण त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये वाईट परिणाम होतात. चांगले हुशार मुलं कुसंगतीत गेल्यामुळे व्यसनी झालेली पाहिली आपण,
की ती गँगस्टरांच्या आचार नादात ते गँगस्टर झालेली पाहतो आणि त्याच्यातून त्यांच्या जीवनात आणि त्या आईवडिलांच्या जीवनात दुःखच निर्माण होतं, लक्षात ठेवा. पण चांगल्या शिक्षणाने स्वतःची प्रगती साधत साधत एका बाजूने व्यावहारिक जीवनाच्या अंगाने तो यशस्वी होतो, पण त्याचबरोबर मानसिक जीवनाच्या अंगाने तो सुखी आणि शांतपणे जीवन जगू शकतो. ज्याला खूप पैसा मिळवण्याची हाव आहे अशी माणसं जेव्हा वाटेल त्या मार्गाने पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतात तर ते निसर्ग नियमाच्या विरोधात असल्यामुळे त्यांच्या वाट्याला दुःख निर्माण होतं. हे आपण अनेक वेळेला पेपरामध्ये वाचतो की मोठमोठी माणसं म्हणतो, मोठमोठ्या पदावर असलेली माणसं, त्यांची जेव्हा दुष्कर्म त्यांच्याकडनं होतं त्या दुष्कर्माचा परिणाम त्यांच्या जीवनावर होतोच होतो. नाही होत असं नाही की एखादा माणूस दुष्कर्म करतो तो सुखी आहे, असं कधी होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. जो सत्कर्म करतो त्याच्याकडे एक वेळ पैसा नसेल, ऐश्वर्य नसेल, पण तो समाधानी असतो, आनंदी असतो, तो शांतपणे झोपू शकतो. आणि जो शांतपणे रात्री झोपू शकतो तो सुखी असतो. आणि ज्याला रात्री झोप येत नसते काहीतरी आपल्या कुकर्मामुळे, तो माणूस कधीच सुखी होऊ शकत नाही. म्हणून खूप पैसे मिळवणारी माणसं आहेत पण त्याला जर झोप लागत नसेल तर त्याचं काहीतरी कुकर्म त्याच्या जीवनात घडतं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या वाटेला दुःख आहे, म्हणून हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपल्याला हे सतत सावधपणे जीवनाकडे पाहता आलं. म्हणजे आहे छोट्या छोट्या गोष्टी, खूप छोट्या छोट्या गोष्टी की मुलांशी कसं बोलावं, मुलांनी आईवडिलांशी कसं आदरपूर्वक वागावं हे पहिले लक्षात ठेव. की लहानपणी जर मुलाला आदर कसा व्यक्त करायचं शिकवलं नाही तर मोठेपणी तो आईला वाटेल तसं बोलणारा मुलगा आपण पाहतो. जीवनामध्ये अनेक ठिकाणी होतात. आईवडिलांचा आदर तर बाजूलाच, आईला वडिलांना अगदी घाणेरडी शिवाय शाप देऊन बोलणारी मुलं आहेत. त्यांच्या जीवनात सुख कधी मिळणार नाही हे परत लक्षात ठेवा. त्यांना वाटतं की आपण खूप काहीतरी करतो, पैसा खूप मिळाला की कर्तृत्वान झालं म्हणूनही सुखी होऊ शकतो. कर्तृत्वान असतील आणि संगत वाईट आहे की वाईट प्राण्याने वागतायत त्याचाही वाईट परिणाम त्याच्या जीवनात येतो. शेवटी जीवनात कुठे ना कुठे तो त्याला जो झटका मिळतो त्याच्यातून त्याला बाहेर पडायला फार कठीण होतं. लक्षात घ्या, निसर्ग नियम कोणालाही पार्शॅलिटी करत नाहीत. निसर्ग नियम हा परिणाम द्यायला नेहमी सिद्ध असतो. म्हणून माणसाने सतत सत्कर्म केलं पाहिजे. सत्कर्म करणं म्हणजे सर्वांचा आदर करणं, सर्वांना आपल्यामुळे काहीतरी चांगल्या गोष्टी देता आल्या पाहिजे, चांगल्या पद्धतीने वागता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, सगळ्या बाजूने आपलेपणाने सर्वांबद्दल विचार केला पाहिजे. आणि जेव्हा हे आपण करायला लागतो ना तेव्हा खरा आनंद आपल्या जीवनात निर्माण होतो आणि ह्या आनंदाने आपण जीवन जगू शकतो. म्हणून खूप काही करायचं असं काही नसतं. फक्त आपल्या जवळच्या असलेल्या माणसांशी आदरपूर्वक कसं वागलं पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. आदर, आपलेपण, प्रेम, कृतज्ञता, सामंजस्य, सहिष्णुता ह्या सगळे गुण तिथे आले तर तुम्ही आज सुखाने आनंदाने जीवन जगू शकता. समोरच्या आपल्या जवळच्या माणसाचं काही गोष्ट सहन नाही होत त्यामुळे भांडण तंटे केले तर काय होईल, सहिष्णुता नसेल तर भांडण तंटे, त्यातून दुःख निर्माण होतं. प्रत्येक पिंड वेगळा आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं. प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र आहे. पती, पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील जशी नात्याने आपण जवळची म्हटली तरी प्रत्येक व्यक्तीचा पिंड वेगळा असतो, प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो आणि प्रत्येक व्यक्तीचं जीवन त्या जगण्याचा अधिकार त्या व्यक्तीला असतो. हा व्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ पहिला आधी व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. आपण कोणावरही त्याच्यावर दबाव टाकू शकत नाही. म्हणून नेहमी सांगतो, एकदा मुलं 18-20 वर्षाची झाली की त्यांच्यावर दबाव टाकता कामा नये. पण 18-20 वर्षाच्या व्हायच्या अगोदर त्यांच्या संस्कारातून इतकं छान सुद्धा संस्कार दिले पाहिजेत. 18-20 वर्षानंतर तो आपल्या आईवडिलांची तसंच प्रेमाने वागेल. लक्षात ठेवा की त्याच्या मोठा किती झाला तरी तो प्रेमाने वागू शकतो. पण ज्याला कुसंगती आहे की त्याच्या दुष्कर्म करण्याची वृत्ती आहे तो माणूस कसाही वागू शकतो. मग आईवडिलांशी वाटेल तसा वागतो किंवा बाहेरच्या लोकांशी वाटेल तसा वागू शकतो. म्हणून हे सगळं जीवन हे कर्मावर अवलंबून आहे. लक्षात ठेवा, आपल्याला जो आनंद, सुख आणि शांती, समाधान मिळते ती आपल्या कर्मातून मिळते. म्हणून आपलं कर्म हे निसर्ग नियमाशी सुसंगत असलं पाहिजे. हा बोध प्रत्येक माणसाने अगदी घट्ट धरला पाहिजे. आणि त्या बोधातून जेव्हा तो सर्वांची सत्कर्मातून वागायला लागतो तेव्हा त्याच्या जीवनात आनंद सहज होतो.
आनंदी आनंदाने तो जीवन जगू शकतो. आणि असं आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे. आणि त्यासाठी आपलं सगळं लक्ष आपल्या कर्माकडे असलं पाहिजे. म्हणून सदा सावध तो सदा सुखी. सदा सावध कुठे? कर्माच्या ठिकाणी, आपल्या ठिकाणी असलेल्या विचारांच्या ठिकाणी, आपल्या ठिकाणी असलेल्या आचरणाच्या ठिकाणी जो सावध असतो तो सुखी होऊ शकतो, तो आनंदाने जीवन जगू शकतो. म्हणून चला आपण सारे आनंदाने जीवन जगण्यासाठी या सद्भावनांची कास आपल्याला धरता आली पाहिजे आणि सत्संगतीत राहता आलं पाहिजे. आणि अशी इच्छा की असं वागणं प्रत्येकाकडून घडो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज.